मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या आपण सुरक्षितता याविषयी माहिती पाहत आहोत. तर मागच्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य सुरक्षितता म्हणजे जनरल सेफ्टी, स्वतःविषयी सुरक्षितता, पर्सनल सेफ्टी याविषयी अभ्यास केला. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हँड टूल सेफ्टी म्हणजेच हत्यारांविषयी घेतली जाणारी काळजी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर काम करताना उपयोगात आणल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या हत्याराविषयी आपल्याला जी काळजी घ्यायची आहे त्याला हत्याराविषयी सुरक्षितता असं म्हटलं आहे. पहिला आहे स्टील रूलचा उपयोग स्क्रूड्रायव्हर प्रमाणे करू नये. आता स्टील रूल ही आपल्याला मोजमाप करण्याची साधनं आहे. त्याद्वारे आपण मोजमाप करणार आहे. तर जेव्हा तिचं स्क्रूड्रायव्हर प्रमाणे वापर करणार तर त्याचे ग्रॅज्युएशन पहिल्या एंडपासून चालू होतं, सुरुवातीपासून चालू होतं. जर स्क्रूड्रायव्हर प्रमाणे वापर केला तर तिची ॲक्युरेसी खलास होईल आणि आपल्याला योग्यरित्या ती स्टील रूलचं माप मिळणार नाही, त्यावर घेतलेलं माप आपल्याला मोजता येणार नाही. ट्रायस्क्वेअरचा उपयोग हॅमरप्रमाणे करू नये. म्हणजेच ट्रायस्क्वेअरचा उपयोग जर हॅमरप्रमाणे केला तर त्याची ॲक्युरेसी जाऊन आपल्याला काटकोनात येणारं माप योग्यरित्या मिळणार नाही. मोजमाप करणारे साधने कटिंग टूलमध्ये मिसळू देऊ नये. म्हणजेच स्टील रूल, व्हर्नियर कॅलिपर, ट्रायस्क्वेअर, मायक्रोमीटर यासारखे जे मोजमाप करण्याचे साधनं आहे हे कटिंग टूलमध्ये आपण मिसळू देऊ नये. फायलिंग करण्याआधी त्या फाईलची मूठ व्यवस्थिशीर आहे की नाही किंवा बिना हँडलची मूठ फाईल वापरू नये. आपण जोडारी माणूस, फिटर माणूस, आपल्याला दररोज फाईलचं काम पडतं, तर ती फाईल व्यवस्थितरित्या त्याला मूठ लावलेली आहे की नाही ही आपण आधी चेक करायची आहे, तेव्हाच त्या फायलिंग करावी. चिपिंग करण्याकरता मशरूम हेड असलेली चिजल वापरू नये. आता मशरूम म्हणजे काय? आपण जेव्हा चिजलला वरतून ठोकतो तेव्हा त्याच्या चारही बाजूला त्याचं जे हेड आहे ते मशरूम हेड तयार होतं. म्हणजे चारही बाजूला वरील धातू ठोकून ठोकून चारही बाजूला त्याची एक तुटण्यासारखी रिंग तयार होते त्या चिजलला. तर ती जर तुटली जर अपघात होण्याचा संभव असतो. म्हणून मशरूम हेड झालेली चिजल वापरू नये, त्याला आधी चांपर करून घ्यावा. मजबूत हँडल बसवलेल्या व योग्य वजनाच्या हॅमर उपयोगात आघात करण्याकरता तुटलेले हँडल असलेले हेड, क्रॅक झालेले हँडल असलेले हॅमर वापरू नये. तसेच लूज असलेले हँडल वापरू नये. म्हणजेच आपण जेव्हा ठोकपीट करणार आहे तेव्हा ते हँडल निघून दुसऱ्याच्या अंगावर जाण्याचा संभव असतो आणि आपल्याला अपघात होऊ शकतो, समोरच्याच्या डोकावर लागू शकतो. म्हणून तुटलेले हँडल असलेला हॅमर वापरू नये. मशीनचे भाग खोलताना व फिट करताना त्याच्या नटबोल्टनुसार योग्य प्रकारचे स्पॅनर वापरणे गरजेचे आहे. म्हणजेच आपण जर स्पॅनर लावला आणि तो योग्यरित्या तिथे बसला नाही तर तो स्लिप होऊन स्पॅनर उडून दुसऱ्याला अपघात होऊ शकतो किंवा आपल्याला स्वतःला इजा होऊ शकतात. सॉईंग करताना हेक्सा फ्रेमचे ब्लेड योग्य प्रकारे बसलेले असावे. म्हणजेच दाते समोरच्या साईडला असावे. स्क्रू खोलण्यासाठी किंवा टाईट करण्यासाठी त्याच्या प्रकारानुसार योग्य प्रकारचा स्क्रूड्रायव्हर वापरणे गरजेचे आहे. व्हाईसवर काम करत असताना जॉब व्हाईसमध्ये योग्य उंचीवर मजबूत पकडणे आवश्यक आहे. म्हणजेच 1 ते 1.5 mm वरती, 2 mm वरती, व्हाईसच्या वरती आपला जॉब फायलिंग करताना असला पाहिजे. काम झाल्यावर उपयोगात आणलेले साधने किंवा हत्यारे योग्य जागेवर व्यवस्थितरित्या ठेवली गेली पाहिजे. मोजमाप
साधने दीर्घकाळ उपयोगात आणायची नसतील तर त्यावर पेट्रोल किंवा जेली पातळ थर लावून ती स्वतंत्र बॉक्समध्ये ठेवून द्यावी. म्हणजेच व्हर्नियर कॅलिपर प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट आहे, त्यांना योग्य प्रकारचं पातळ ल्युब्रिकंट लावून किंवा आळीचा थर लावून ते व्यवस्थितरित्या एखाद्या बॉक्समध्ये ठेवून द्यावे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हँड टूल सेफ्टी याविषयी माहिती पाहिली, म्हणजे हत्याराविषयी घ्यायची सुरक्षितता याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहिली. धन्यवाद प्रशिक्षणार्थी मित्रांनो.